गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शिवानी. मला एक प्रश्न होता तुझ्यासाठी. आपल्याकडे सध्या चिंचवड अभ्यासिकेची स्ट्रेंथ काय? सर आत्ता तरी स्ट्रेंथ 200 प्लस आहे. ओके. प्रामुख्याने आपल्याकडे कुठले स्टुडंट सगळ्यात जास्त आहेत? आपल्याकडे एमपीएससी यूपीएससी करणारे, जेई नीट करणारे आणि सीएससीएस करणारे स्टुडंट जास्त ओके. आहेत. डांगे चौकची काय परिस्थिती आहे सध्या? डांगे चौकमध्ये 300 प्लस ऍडमिशन आहे. तिथेही एमपीएससी यूपीएससी करणारे, ओके. सीएससीएस आणि तिकडे हिंजवडी आयटी पार्क जवळ बरं. असल्या कारणाने आयटीचे स्टुडंट जास्त आहेत. मग आपल्याकडे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण किती असेल आणि काय स्ट्रेंथ आहे त्याची? 10वी-12वीचे स्टुडंट आपल्याकडे कमी आहेत. खूप झालं तर 10 एक स्टुडंट असतील आपल्याकडे 10वी आणि 12वीचे मिळून. ठीक. सर्व पालकांना मला आजच्या या व्हिडिओमार्फत एकच मेसेज द्यायचा आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वामी विवेकानंद अभ्यासिका आम्ही गेले 8 वर्ष चालवतो आहे. जवळजवळ आत्ता 600 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेमध्ये शिकतायत आणि यामध्ये जर सगळ्यात कमी क्राऊड जर पाहिला तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा आहे. 10वी आणि 12वीच्या ह्या बोर्ड एक्झाम्स किंवा त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स आपण प्रिपरेशन करतोय किंवा त्यांना एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, त्यांना एक चांगली स्पेस हवी आहे. तर स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये ती स्पेस आपण अनेक वर्ष उपलब्ध करून देतोय. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लागणारं स्पेशल कंपार्टमेंट असेल, तिथे असणारी वायफायची चार्जिंग सॉकेटची व्यवस्था असेल, अगदी तिथे असणारं एसी पूर्ण हॉल आहे, त्याचबरोबर लॉकर रूम, डायनिंग रूम अशा सगळ्या सुविधा आपण प्रोव्हाइड करतोय. मी पालकांना या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगू इच्छितो की जर आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी किंवा तुम्ही स्वतः 10वी-12वीच्या एक्झामची तयारी करताय तर नक्की एकदा आपल्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला व्हिजिट करा. शिवानी स्पेशल या संदर्भातला एक मेसेज तयार करा आणि हा मेसेज आपल्याकडे असणारे जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. आज रात्रीपर्यंत हा मेसेज प्रत्येक पालकापर्यंत पोहोचला पाहिजे. ओके. आणि नक्कीच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा याला फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न करू. ओके.